अरे अरे, तो सोयाबीन का टाकतोय त्यामध्ये? आणि ते काळं मशीन नक्की आहे कशाचं? आणि त्यावरती तो माणूस काय बघतोय बरं? काहीतरी रिडिंग येतोय 9.5% म्हणजे काय? चला जाणून नमस्कार घेऊया. मंडळी, रामराम सगळ्यांना. आपलं सोयाबीनची काढणी झालेली आणि सोयाबीन आपण चांगलं वाळवलेलं पण आहे. तर त्याचे दर आपल्याला किती मिळतोय ते बघण्यासाठी आपण आहे ना इकडं मार्केटमध्ये आलो होतो. तर त्यासाठी त्यांनी ना डिजिटल मॉइश्चर मीटर, समोर जे काळं मशीन दिसतंय ते डिजिटल मॉइश्चर मीटर आहे. तर त्यामध्ये करतात काय की आपण घरून सॅम्पल घेऊन आलो होतो सोयाबीनचा, तर तो त्यांनी सगळा पूर्ण त्यामध्ये ओतून घेतला आणि त्यानंतर मशीन चालू केलं. तर त्यामध्ये ते मॉइश्चरचे पर्सेंटेज मोजतं. ह्याला डिजिटल मॉइश्चर मीटर म्हणतात. आपलं किती आलं 9.5, म्हणजे आपलं कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं? तर आपल्या सोयाबीनचा मॉइश्चर आहे ते लॉंग टर्मच्या पुढं म्हणजे सीड प्रोसेसिंगसाठी येतं. म्हणजे जर आपल्याला आत्ता बाजार कमी वाटतंय तर आपण ते ना वर्षभर स्टोरेजसाठी ठेवू शकतो. आणि ज्यावेळेस आपल्याला वाटेल की दर वाढलेले आहेत आणि आत्ता विक्री करून आपल्याला त्यामधनं चांगला नफा मिळू शकतो, अशा वेळेस ते आपण सोयाबीन बाहेर काढून त्याची विक्री करू शकतो. तर सगळ्या शेतकऱ्यांना पण माझी हीच विनंती असेल की तुम्ही पण तुमच्या सोयाबीनमधलं मॉइश्चर चेक करा. आणि जोपर्यंत तुमच्या सोयाबीनचा मॉइश्चर 10 ते 11% येत नाही तोपर्यंत त्याला चांगलं कडकडीत वाळवा, म्हणजे तुम्ही ते वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता.